माझी दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुमच्याही घरातील बोर्ड या पद्धतीने असे घाण झालेले असतील, त्यावरती जर धूळ बसलेली असेल आणि जर तेलाचे डाग असतील तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत। तर ती चला तर पाहूया। तर काय करायचं आहे, बोर्डला अगोदर ती आपण जे दररोज यूज करतो ना, कोलगेट कोणत्याही पद्धतीची टूथपेस्ट असेल तर ती टूथपेस्ट काय करायची, बोर्डला पूर्ण लावून घ्यायची या पद्धतीने। ज्या ठिकाणी जास्त घाण झालेला आहे बोर्ड त्या ठिकाणी जास्त टूथपेस्ट लावा। तर किचन मधले बोर्ड या अशा पद्धतीचे होतात, चिकट तेलकट, जे आपण भाजीला फोडणी वगैरे देतो ना त्यामुळे होतात। तर अशा पद्धतीने लावून 10 ते 15 मिनिटं अशीच टूथपेस्ट ठेवायची। तर 10-15 मिनिटं झालेले आहेत आणि आता काय करायचं, आपल्याकडे घरात जो जुना ब्रश असतोय ना, तो अशा पद्धतीचा ब्रश घ्यायचा आणि याला घासायचं। जे कोणी सिटीच्या ठिकाणी रेंटवरती राहताय ना, तर जेव्हा कधी तुम्ही रूम चेंज करताय ना, तेव्हा पहिल्यांदा मला तर वाटतं स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो की बोर्ड कसं साफ करायचं। कारण रूमला कलर वगैरे करून देतात पण बोर्ड काय साफ करून देत नसते। आणि ते जर अगोदर कोणी राहत असते ना, त्याने जर साफ केलेलं असलं तर ठीक, नाहीतर अशा पद्धतीचे बोर्ड बघायला भेटतात। तर मी मागच्याच महिन्यात रूम चेंज केली आणि हे बोर्ड एवढे खराब झालेले होते, कपड्याने मी पुसले तरी पण त्याचं काही निघालं नाही घाण। तर त्यासाठी मी यूट्यूबवरती सर्च केलं, तर मला ही ट्रिक छान वाटली म्हणून मी तुमच्याशी शेअर करते। तर याने ना पूर्ण बोर्ड अगोदर मी क्लीन केलेला आहे, हे बघा किती पूर्ण क्लीन झाला तो, त्यामुळेच मी तुमच्याबरोबर ही ट्रिक शेअर केलेली आहे। असं केल्यावर पूर्ण बोर्ड क्लीन होतोय।
मधून मधून ब्रश धुवून घ्यायचा. ब्रशमध्ये पाणी जास्त ठेवायचं नाही, पूर्ण निथळून घ्यायचा ब्रश. ब्रशने घासून झाल्यावर आपल्याकडे जो खराब कपडा आहे ना वाळायला, त्यानं पुसून घ्यायचा बोर्ड अशा पद्धतीने. तर आपला अगोदरती बोर्ड बघा कसा होता आणि आता कसा झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील बोर्ड साफ करू शकता. व्हिडिओ माझी ही ट्रिक कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.